नमस्कार. मराठी विभाग व मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळ यांनी आयोजित केलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यातील गझलवारी या कार्यक्रमात मी विशाखा ढोपे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या निघाने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. सुरेश भटांच्या विझलो आज जरी मी या गझलेतील ओळी मराठी भाषेचे सामर्थ्य अगदी चपखलपणे सांगतात. बरं, आता या कार्यक्रमाची सुरुवात मी गझलेने केले याचा अर्थ तुमच्या लक्षात आलाय का? आपल्याला आपल्या गझलवारीला जे प्रमुख पाहुणे लाभले आहेत ते उत्कृष्ट गझलकार जयेश पवार सर आहेत. जयेश सर, तुमचं खूप स्वागत आहे. धन्यवाद. जयेश पवार, आपला गझलवारी हा कार्यक्रम आहे. आम्ही उत्सुक आहोत तुम्हाला ऐकायला. तुमचं मनपूर्वक स्वागतही करतो. पण कविता म्हटलं गझल की काय होतं की बऱ्याच जणांना असं वाटतं की कविता कविता काय करता, कविता करून काय उपाशी मारता, नाही का? पण कुठेतरी काही म्हणतात की हो, कधी कधी उपाशी मारता म्हणून तर कविता करता. म्हणजे वेदना जी काही आहे, जी कुठेतरी तुमच्यात जे काही दडलंय ते व्यक्त होतंय, हे अनेक वेदनेच्या साहित्यातून, दलित साहित्यातून, मला असं वाटतं सुरेश भटांच्या गझलांतून किंवा तत्सम आज सुद्धा अनेक असे गझलकार तयार होत आहेत पवार सरांसारखे. ही जी वेदना मांडतायत, याला कुठेतरी एक मोठा अर्थ, अन्वयार्थ जो काही दडलेला आहे तो कुठेतरी जगण्याचा एक मर्म सांगण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे कविता कुठेतरी व्यवहाराशी जोडली जावी का फक्त, नाही का? खऱ्या अर्थाने हा व्यवहार जो काही आहे, हा कविता आणि व्यवहार किंवा मानवी जीवन याच्याशी खूप निगडीत जरी असला तरी भावनेचं नातं जे काही आहे हे उत्कट आणि उत्स्फूर्त असं आहे. हे तुम्ही आम्ही कधीच विसरू शकत नाही. त्यामुळे ही जी काही तन्मयता, जी काही जो काही हा आपला म्हणजे आपण साहित्याचा अभ्यास करत असताना, कवितांचा अभ्यास करत असताना ह्या सहजपणे गोष्टी बाहेर येतात. तेव्हा आपल्याला असं कळतं की हो, कविता अशी आहे. कुठेतरी भावनांचं विरेचन होतं, कुठेतरी आपण कुणापुढे तरी व्यक्त होतो, कुठेतरी आपण गद्यात बोलतो तरी सुद्धा हो, कुठेतरी इथे सुद्धा काव्य आहे, इथे सुद्धा व्यक्त होणं आहे. आणि हे जे व्यक्त होणं आहे, कोणाला तरी सांगणं आहे, भावनांचे विरेचन आहे, हेच खऱ्या अर्थानं काव्य आहे. आणि सगळ्यांचं जीवन खऱ्या अर्थाने काव्यमय आहे. आणि भाषा आणि काव्य ह्याचा असं अनोखं नातं आहे, हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे. त्यामुळे आपण कधीच त्यांना व्यवहाराशी जोड देऊ शकत नाही, देणं योग्यही वाटत नाही, नाही का? त्यामुळे असो, अशा खूप ज्या काही कवितांच्या संदर्भात आपण बोलू शकतो, समीक्षेच्या अनुषंगाने बोलू शकतो. पण या कवितेच्या निमित्ताने किंवा गझल काव्य प्रकार जो काही आहे हा कसा रुजला आणि त्यांच्या काही गझलांचं काही सादरीकरणही होणार आहे जयेश पवारांचं. तर त्यामुळे खरंच आम्ही वाट पाहतोय. मी पुनश्च आपण ऐकणारच आहोत पवारांना. इथे स्वागत करतो तुमचं आणि मराठी भाषा संवर्धन दिनाच्या 15 मी सदिच्छा देतो आणि रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मगाशीच उल्लेख केल्याप्रमाणे आपल्याला प्रमुख अतिथी जे लाभले आहेत ते उत्कृष्ट गझलकार जयेश पवार सर यांना आपल्याला अधिक जाणून घ्यायची इच्छा आहे. तुम्हा सर्वांना असेलच. तर मी आता द्वितीय वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी आदिती पाताडे हिला आपल्या पाहुण्यांचा परिचय करून देण्याची विनंती करते. धन्यवाद विशाखा. मराठी विभाग, मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या ह्या कार्यक्रमात आजच्या दिवशी आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून एक उत्कृष्ट कवी व गझलकार जयेश पवार सर लाभलेले आहेत. कवी व गझलकार सोबतच सर अभिनेते, प्रकाश योजनाकार आणि आता युट्यूबर सुद्धा आहेत. जयेश सरांनी मुंबई विद्यापीठातील चेतना महाविद्यालयातून BA मराठी व समाजशास्त्र ह्या पदवी प्राप्त केलेल्या आहेत व पुढे मराठी साहित्य विषयात पदव्युत्तर शिक्षणही घेतलेले आहे. 2014 पासून ते आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा, एकपात्री स्पर्धा यात सहभागी होत आणि मग इथूनच त्यांचा खऱ्या अर्थाने प्रवास सुरू झाला. पुढे सरांनी प्रायोगिक नाटके आणि एकांकिका सुद्धा केल्या आहेत.
जयेश सर यांनी फक्त नाट्य क्षेत्रातच नव्हे तर लेखन क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. साल 2016 पासून सर महाराष्ट्रभर कविता आणि गझलांचे कार्यक्रम करत आहेत. 2017 साली एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर मराठी भाषा दिनानिमित्त गझलांचा कार्यक्रम सुद्धा सरांनी सादर केलेला आहे. सरांच्या गझलांचा नाद फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर सुद्धा घुमतो. गोव्यात गझलरंग नावाचा कार्यक्रम त्यांनी सादर केला होता. 2021 मध्ये त्यांनी कृष्ण गझल या नावाने आपले युट्यूब चॅनल सुरू केले, ज्यावरून ते आभासी माध्यमातून आपल्यासारख्या सर्व प्रेक्षकांपर्यंत घरोघरी पोहोचलेले आहेत. त्याच वर्षी जयेश सरांचा पहिला गझल संग्रह तुझ्यानंतर प्रकाशित झाला. तर असे हे बहुआयामी सर्व गुण संपन्न असे व्यक्तिमत्व आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत, याचा आम्हा सर्वांनाच खूप विशेष आनंद आहे सर. धन्यवाद. वा, धन्यवाद अदिती. खरंच इतकं प्रगल्भ व्यक्तिमत्व आपल्याला आपल्या कार्यक्रमाला आज लाभलं हे आपलं भाग्यच म्हणायला हवं. मराठी भाषेतील वाङ्मय समृद्ध तर आहेच, परंतु ते बहुआयामी आहे. कथा, कादंबरी, कविता, प्रवास वर्णने यांप्रमाणेच गझल हा साहित्य प्रकार जसा हळुवारपणे फुंकर घालून आपल्याला शांत करतो, तितकाच ज्वलंत शब्दांनी विद्रोह घडवून आणतो. गझल सम्राट सुरेश भटांपासून आतापर्यंतच्या वैभव जोशी पर्यंत अनेक गझलकारांनी गझल या साहित्य प्रकाराला एका उंचीवर नेऊन ठेवलं आणि याच परंपरेतील गझलकार आपल्याला गझलवारीची सफर घडवून द्यायला आले आहेत. गझल व कविता हे वेगळे असले तरी त्यांच्यामध्ये नक्की रूपभेद काय आहे? गझल ही कवितेपेक्षा वेगळी आहे, पण ती नेमकी कशी वेगळी आहे यासारखे प्रश्न माझ्यासोबत तुम्हा सर्वांनाच पडले असतील. तर तुमचा अधिक वेळ न घेता मी आपल्या प्रमुख व्याख्याते जयेश पवार सर यांना आपल्याला गझलवारीचा अनुभव देण्यासाठी निमंत्रित करते. पण तत्पूर्वी एक सूचना आहे सर्वांना. जर कोणाला काही शंका किंवा प्रश्न असतील तर हा मंच सरांच्या व्याख्यानानंतर खुला करण्यात येणार आहेत, तेव्हा सरांसोबत तुम्ही माईक ऑन करून प्रश्न विचारू शकता किंवा चॅट बॉक्स मध्ये तुम्ही प्रश्न टाकू शकता. आणि त्याचप्रमाणे सरांचं व्याख्यान चालू असताना सर्वांनी आपला माईक बंद ठेवावा कृपया, त्यामुळे आपल्या व्याख्यानामध्ये काही व्यत्यय येणार नाही. आणि हे व्याख्यान संपत असतानाच मी एक चॅट बॉक्स मध्ये अभिप्रायाची लिंक देणार आहे, तर हा कार्यक्रम संपल्यावर तुम्ही आपला अभिप्राय नक्की नोंदवा. सर, पुढची सूत्र मी तुमच्याकडे सोपवते. धन्यवाद सर्वांचं. धन्यवाद. मला ऐकतात आहे वजेगळकर कॉलेज यांचं पण. बस फक्त मला कन्फर्म करा की माझा आवाज येतोय आणि मी दिसतोय व्यवस्थित. हो सर, तुमचा आवाज अगदी व्यवस्थित येतो आणि तुम्ही. प्रेमचा काय प्रॉब्लेम आहे? प्रेम सगळं दिसतंय ना पूर्ण व्यवस्थित आहे. मग मी सुरू करतो. आणि आधी माफी मागतो सर्वात आधी की मला यायला जरा उशीर झाला, पण चालायचंच ते. आणि व्याख्याते प्रमुख पाहुणे वगैरे तुम्ही असं म्हणताय खरं, पण असं काही नाहीये. आम्ही पण त्याच कॉलेजमध्ये म्हणजे विद्यापीठामध्ये वगैरे शिकलोय आणि तेव्हा पण अशी व्याख्यानं अटेंड केलीत आणि तेव्हा पण प्रमुख पाहुण्यांना यायला उशीरच व्हायचा. आणि मग आता कळतं तर उशीर का व्हायचा. तर होती बरीचशी कामं आणि ते आता हे नवीन टेक्निकल सगळ्या गोष्टी आल्यात. झूम आणि गुगलवरती आधी प्रोग्राम केलेत, पण हे नवीन होतं माझ्यासाठी आजचं. पण मला बरोबर मिळालं गायडन्स आणि मी त्यासाठी झालंय आता चालू. तर मी करतोय सुरू. मुळात सर्वांचा आभार इथे बोलवल्याबद्दल. आणि प्रत्येकाचं नाव घेत नाही, कारण की माझा एक शेर आहे की तुझ्याशी बोलल्यानंतर मला सुचले असे काही, स्वतःशी बोलतानाही कधी जे वाटले नाही. तुझ्याशी बोलल्यानंतर मला सुचले असे काही, स्वतःशी बोलतानाही कधी जे वाटले नाही. कशाला नाव घेण्याचा करावा हट्ट कोणाला, कशाला नाव घेण्याचा करावा हट्ट कोणाला. बघा ना श्यामची आई, तिला तर नावही नाही. त्यामुळे नाव न घेता सगळ्यांचा आभार मनापासून मानतोच आहे. गझल वारीमध्ये मी काही मुद्द्यांना स्पष्ट करणारच आहे. अनेकांच्या मनात प्रश्न होती आणि जेव्हा मी आपलं बॅनर शेअर केला आजच्या कार्यक्रमाची ऍडव्हर्टायझिंग, तर मला अनेक प्रश्न आलेत. तर त्याची पण काही उत्तर मी देणार आहे की गझल आणि कवितेला फरक किंवा पूर्णच. तर मराठी गझल ही अरबीतनं फारसीमधून उर्दू
आणि उर्दूमधून मराठीमध्ये गझल हा प्रकार आलेला आहे. तर प्रत्येक ह्या भाषेत गझल लिहिली गेलेली आहे आधीपासून. हा प्रवास फक्त भाषेचा आहे की अरबीमधून फारसी, फारसीमधून उर्दू आणि मग ती मराठीमध्ये आहे. पण मराठी काव्यामध्ये गझल हा प्रकार वेगळा आहे. म्हणजे नेमकं काय, तर प्रत्येक काव्य प्रकार ना ह्याचे वेगवेगळे फॉर्म आहेत, प्रकार आहेत. अभंगचा फॉर्म वेगळा आहे. चारोळ्या ह्या चारोळ्या असतात. जात्यावरच्या ओवी, भारुड, शाहिरी काव्य, पंडिती काव्य, ह्या प्रत्येकाचा जो फॉर्म आलाय ना, तसा ते गझल पण कवितेचाच प्रकार आहे. फार वेगळी नाहीये. कारण की हे ह्यासाठी सांगतोय आजच्या समकालीन माझ्या कवींना, गझलकारांना, कारण की कवी आणि गझलकार म्हटलं की जरा आपल्या समोर असं वेगळं चित्र निर्माण होतं की हे ऑपोजिशनला आहे का? नाही. कविता, गझल हे एकच आहे. फक्त कधी-कधी गझलेला जास्ती दाद मिळते. 2 शेरामध्ये अख्खी कविता सांगतात गझलकार. हे काही समज कवींना असल्यामुळे त्यांना असं वाटतं की आम्हाला कविता जमते. आम्ही मुक्तछंद लिहितो. आम्ही गझल लिहायला भानगडीत पडत नाही, कारण ते फार कठीण प्रकार आहे. तर मित्रांनो, सर्वात आधी हा प्रकार फार सोपा आहे. हा काही कठीण नाहीये. तुम्ही भिणायला हवं. एक वृत्त आहे, रिदम आहे. गझलेमध्ये वृत्त असतं. जसं अष्टाक्षरी आहे, चारोळ्या आहेत. मुक्तछंद आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल कुसुमाग्रजांची ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी. तर ही जी कविता ही मुक्तछंद आहे. चंद्रशेखर गोखले चारोळ्या करतात, फार छान. आणि बहिणाबाईंनी ओव्या रचल्यात, बरोबर ना? अरे संसार संसार, तर अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके. 3-3 शब्द आहेत प्रत्येक ओळीत. तेव्हा मिळते भाकर. तर हा पण फॉर्मच आहे. आणि त्याच प्रकारे गझल जी आहे ती एका विशिष्ट वृत्तात लिहिली जाते. प्रत्येक ओळीमध्ये, जसं मगाशी मी श्यामच्या शेर म्हणालो की तुझ्याशी बोलल्यानंतर मला सुचले असे काही, स्वतःशी बोलतानाही कधी जे वाटले नाही. आता यामध्ये शब्दांची रचना, त्या अक्षरांची रचना ही ऱ्हस्व दीर्घ या प्रकारे करण्यात आली आहे. जो आपण स्वर उच्चारतो म्हणजे अ, आ, इ, उ, ए. तर अ म्हणजे लघु स्वर आहे. आ म्हणजे दीर्घ स्वर आहे, गा. तर तुझ्याशी बोलल्यानंतर ह्यामध्ये ल, गा. ल म्हणजे लघु, गा म्हणजे गुरु. तर ह्या मीटरमध्ये सर लगा गा गा, लगा गा गा, लगा गा गा, लगा गा गा. लगा गा गा 4 वेळा आलेला आहे. तर प्रत्येक ओळीमध्ये कशाला नाव घेण्याचा करावा हट्ट कोणाला. हे उच्चारामध्ये फरक हाच आहे की मुक्तछंदामध्ये आपण हे नियम पाळत नाही आणि गझल लिहिताना ह्या ह्यावर विशेष लक्ष देतो की हे वृत्तामध्ये लिहिली जाते ना. आणि यमक साधलं गेलं आहे एकामध्ये. तर यमक साधणं काय असतं आणि कवितेमध्ये सुद्धा यमक असतं, पण गझलेतलं यमक हे वेगळं आहे. ह्यात यमकही असतं आणि अंतयमक सुद्धा असतं, ज्याला उर्दूमध्ये काफिया आणि रदीफ म्हटलं गेलंय. आणि कवितेमध्ये जे यमक ते यमक असं येतं म्हणजे आहे, नाही, जे काही यमक असतील कवितेमधली. पण उदाहरणार्थ माझी एक गझल आहे, निरंतर वाहण्याचा बघ असावा श्राप डोळ्यांना. निरंतर परत तेच वृत्त आहे, लगा गा गा 4 वेळा. जर खरंच कोण गझल आता किती जण ऐकतात मला माहिती नाही, पण जर कोण गझल शिकू इच्छिणारे असतील तर त्यांनी फक्त नोट करून घ्या ह्या गोष्टी, की लगा गा गा मगाचं वृत्त मी एकच वृत्त सांगतोय तुम्हाला सध्या तरी. आणि अशी अनेक वृत्त आहेत मराठी साहित्यात. 100 पेक्षा अधिक. पण प्रत्येक वृत्तात लिहिलं गेलंच आहे असं नाही. आपण गझल तीच लिहू शकतो, ज्या गझला आपण ज्या वृत्तात ती वाचतो. हे सबकॉन्शियसली सांगतोय आपण काय लिहितो, आपण कसं लिहितो. म्हणून आपण भाषा पण तीच बोलतो आहोत, जी आपण ऐकली आहे लहानपणापासून. आपण कन्नड, उर्दू वगैरे का बोलू शकत नाही? कारण ते नाहीये. त्यामुळे गझल लिहिणं सोपं आहे सुरुवातीला म्हणालो यासाठी, कारण की गझल भिनली पाहिजे, आपण जास्ती वेळा ती वाचली पाहिजे, एकमेकांना ऐकवली पाहिजे आणि ती वृत्तात ऐकवायला हवी. म्हणजे निरंतर वाहण्याचा बघ असावा श्राप डोळ्यांना, नको रडवूस तू आता पुन्हा निष्पाप डोळ्यांना. तर ह्यात तुम्ही फक्त नाद बघा, डोळ्यांना दोन्ही ओळीमध्ये समान आहे, बरोबर? निरंतर वाहण्याचा बघ असावा श्राप डोळ्यांना, नको रडवूस तू आता पुन्हा निष्पाप डोळ्यांना. तर ह्यात तुम्हाला एक समान गोष्ट दिसेल. डोळ्यांना ह्या सुरुवाती 2 ओळी, ज्याला आपण गझलेचा मतला म्हणतो. उर्दू शब्द आहे मतला, ज्यामध्ये यमक आणि अंतयमक आणि गझलेचं वृत्त निश्चित केलं जातं. निश्चित केलं जातं. आता ह्या 2 ओळी होत्या लगागा फॉर्मॅटमध्ये. ह्या वृत्ताचं नाव आहे वियत गंगा. तुम्हाला
गंमत सांगतो आता, ह्या गझलेवरची आहे, पण तुम्हाला हे वृत्त माहिती आहे आधीपासून. मी काही नवीन सांगत नाही. कशावरून? मी एक उदाहरण देतो. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा घडा, बरोबर? किंवा मना सज्जना, रामदासांनी लिहिलंय. कुठल्या काळात लिहिलंय? वृत्त तेव्हा पण होती. लगा गा लगा गा लगा गा लगा गा. माझी एक गझल आहे. किती माणसे भेटली आजवर, नेमकी भेट होती कोणाची खरी. मी मुद्दाम मी चालीमध्ये कधी गाऊन सादर करत नाही. मी नॉर्मली गझल बोलून सादर करतो, पण ही चाल लक्षात आहे आपल्या, कारण की हे वृत्त आहे आणि वृत्तामध्ये लिहिल्याचा हा एक फायदा आहे की गझल गायली जाऊ शकते. वृत्ताचे फायदे किंवा हा त्याचा वैशिष्ट्य आहे की ती रिदम मध्ये लिहिली गेली आहे ना, म्हणून ती रिदम मध्ये गायली जाऊ शकते. स्वर म्हणजे काय आहे? मी काय वेगळं सांगतोय? आपण फक्त दररोज बोलतो, उच्चारावर पूर्ण गेम आहे, उच्चारावर पूर्ण खेळ आहे सगळा आपला. जर उच्चार जास्त स्वप्न, स्वप्न बोलताना आपण स्वप्न, स्ववरती आघात आहे पचा. मला खूप चांगलं वाटतं, कारण मी खेड्यापाड्यातल्या मुलांना पण गझल शिकवतो. त्यांना हे मराठी कळत नाही आणि मी त्या तळमळीने तुम्हाला उदाहरणं देतोय. आणि तुम्ही मराठी भाषेचे विद्यार्थी आहे, त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी पटकन कळतात आहे. पण मी तसंच सांगेन, जसं एका नवीन कोणालाही कळावं. तर स्वप्न, स्ववर पचा आघात असल्यामुळे तच गा झालं, तो गुरु झाला. त्याची 2 मात्रा झाली. गा गुरु मध्ये 2 मात्रा असतात आणि रस्व ल मध्ये 1 मात्रा असते. हे तर आपल्याला माहितीच आहे. तर अक्षरगण वृत्त आणि मात्रा वृत्त हे 2 प्रकार आहे गझलेतले वृत्तांचे. जास्ती करून अक्षरगण वृत्तात लिहिलं जातं आणि गझलकारांनी लिहावं, कारण त्यात नादमयता चांगली आहे. मात्रा वृत्तामध्ये यतिभंगाचा त्रास होतो. यतिभंग काय पुढे येईनच मी. तर मी मतल्यावरती होतो आणि यमक आणि अंतयमक काफियावरती होतो. उदाहरण दिलं होतं, निरंतर वाहण्याचा बघ असावा श्राप डोळ्यांना, नको रडवूस तू आता पुन्हा निष्पाप डोळ्यांना. ह्यात डोळ्यांना आणि डोळ्यांना हे समान आहे. पण त्याच्या आधीचा शब्द कळतोय, जे यमक आहे, निष्पाप आणि श्राप, हे यमक आहे. आता जर मला शेर लिहायचा आहे, यामध्ये जर शेर लिहायचा आहे, मला मतला सुचलाय, 2 वेळ सुचले, बरोबर आहे बाबा. डोळ्यांना रदीफ आहे, अंतयमक आहे, त्याच्या आधी श्राप आणि निष्पाप आहे, हे यमक आहे. म्हणजे मला शेरामध्ये दुसऱ्या ओळीमध्ये काहीतरी डोळ्यांना लिहायचंच आहे, पण त्याच्या पुढे काहीतरी श्राप, आलाप, माप, धाप, बाप, ताप, व्याप, ही झाली यमक, ही झाली काफिये, हे यांच्या पुढे येणार. प्रोसिजर अशी असते गझलेची की एकदा मतला लिहिला किंवा कधी काय शेर सुचतात आधी, पण मग त्याच्याकडे नंतर येतो. पण डोळ्यांना, हे तर स्पष्ट झालंय, हे तर शहरामध्ये येणार आहे प्रत्येक शहरात. तर कसं लिहिलं जातं? माप डोळ्यांना. चल मी लिहिलं माप डोळ्यांना. माझ्याकडे आता अर्धा शेर, माझ्याकडे 100% पैकी 5% शेर रेडी आहे. रदीफ आणि काफिया मिळालाय डोळ्यांना आणि माप डोळ्यांना. तर माप मी कसा वापरू बरं? तर मी काय मापू शकतो? प्रेम. बरं, प्रेम हे चांगलं वाटतं, कारण आपण काव्य करतो ना. तर जे काहीतरी उलट लिहायचंय, प्रेम कधी मापता येतं का? पण नाही. तर कसे सांगू कितीसे प्रेम मी करतो तुझ्यावरती, कसे सांगू कितीसे प्रेम मी करतो तुझ्यावरती, कधी आभाळ खाली आणून तू माप डोळ्यांना. झालं ना सोपं. आणि प्लस हे वृत्तात आहे. कधी आभाळ, ल गा गा ल गा गा ल गा गा ल गा. म्हणजे फक्त ते लिहून तिथे थांबलं नाहीये. म्हणजे तुमचं प्लस पॉईंट हा पण होतो तिकडे. गझल जास्ती नावाजली जाते. ह्याचं कारण हेच आहे की ते वैशिष्ट्य आहे की हे गझलकाराने तिकडे फक्त खयाल नाही मांडलाय, त्यांनी वृत्त मांडलंय, प्लस ते इतकं सोपं मांडलंय. आता श्राप, निष्पाप, माप झालं. आलाप वापरायचा मला, आलाप जाऊ शकतो त्यामध्ये. पण मग ते आलापचं हेच होतं की आलाप आलं म्हणजे संगीत आलं, बरोबर ना. मग सूर, मग सुरांचं मी काय केलं की सुरांचा कंठ व्याकुळतो तुझ्या डोळ्यात आल्यावर, सुरांचा कंठ व्याकुळतो तुझ्या डोळ्यात आल्यावर, नको देऊस कुठला यापुढे आलाप डोळ्यांना. कळलं? श्राप, निष्पाप, माप आणि आलाप आलाय. मी धाप पण वापरलंय, पण धाप डोळ्यांना कसं येणार ना, तुम्हाला प्रश्न पडला असेल. डोळ्यांना लिहायचं पुढे, पण धाप लिहिलं. यमक म्हणून तो येते. काही लोक टला ट जोडतात, पावसाळी कवी पण असतात. पण आता हल्ली पावसाळी कमी आणि कोरोना कवी असे झालेत, कोरोनावरती बऱ्याच जणांचे कविता झालेत. तर हे मी व्याख्यानसाठी आहे खरं, पण मी ऍक्च्युली गप्पाच मानणार होतो, तुमच्याच वयातलं आहे आणि ते जास्ती कळतात, कारण व्याख्यान मलाही किती कळली ते मलाही माहिती आहे. तर धाप डोळ्यांना हे वापरायचं झालं तर डोळ्यांना धाप कशी लागेल? की सुखाचे स्वप्न बघण्या रात्रभर ते धावले होते, म्हणून लागली होती सकाळी.
धाप डोळ्यांना. आणि बाप डोळ्यांना केलं होतं तर ते मी सोपं सांगत तुम्हाला वाटत का एनर्जी पासआउट होते, भले व्हिडिओ कॉल असेल, हा कार्यक्रम समोरून का ठीक. आणि ह्या शिक्षण असतो वेगळा कवीकडे. तर बाप डोळ्यांना असं वापरलं तिकडे की रिकाम्या मांडवाखाली कधीची थांबली आहे, रिकाम्या मांडवाखाली कधीची थांबली आहे, असे इच्छा मुलीची की दिसावा बाप डोळ्यांना. तंत्र राहिलं बाजूला, लोक तर इमोशनल झाली की नाही आधी शेर ऐकून. आपण माणसांच्या काळजाला हात घालतो, त्या गोष्टी त्या गझलेमध्ये मांडतो. आणि भट साहेब म्हणाले आहेत की वेगवेगळ्या आशयाचे शेर आले बघा. जमीन एकच आहे, श्राप डोळ्यांना निष्पाप डोळ्यांना, रदीफ तोच आहे डोळ्यांना, वृत्त तेच आहे, पण किती आशय आले. म्हणजे एका गझलेमध्ये मिनिमम 5 कविता असतात वेगवेगळ्या विषयाच्या. कारण मिनिमम 5 शेर म्हणजे एक गझल, एक मतला आणि 4 शेर, 3 शेर 2 शेरला गझल म्हणू नका, लिहिली असेल तरी ते सुट्टे शेर म्हणून आपण घेतो. सुट्टे शेर असतात ते, जर मतला असेल आणि मतला हवाच म्हणजे गझल पूर्ण होते. काही म्हणजे कारण मतला म्हणजे जमीन निश्चित करणारा एक प्रकार असतो, बरोबर ना. 2 ओळी सुरुवातीच्या. तसं तुझ्याशी बोलल्यानंतर मला सुचले असे काही, काही आहे ते शेवट. स्वतःशी बोलतानाही कधी जे वाटले नाही, हा नाही काय आलाय. तर यामध्ये अलामत एक गोष्ट सांगणार आहे. श्राप यमकामध्ये अलामत असते, ह्यात काही आणि नाही मध्ये आ स्वर कॉमन आहे. का आणि क अधिक आ, न अधिक आ, तर आ अलामत आहे. त्यामुळे काही नाहीला तेही नाही जाणार, तेही आणि जोही, काही नाही बाही बारमाही दाही नाही हेच जाणार. तसं श्राप निष्पापला प प समान आहे, म्हणून तुम्ही आलाप माप मला आ अलामत, इकडे पण आ अलामत दाखवलोय तुम्हाला मी, बरोबर ना. श्राप निष्पाप माप म अधिक आ, तर हे असते अलामत गझलीतली. रदीफ झालं, काफिया झाला, मतला झाला आणि अलामत झालेली आहे. वृत्त मगाशी बोललेलोच आहे. तर ह्या डोळ्यांनाच्या गझलमध्ये रदीफ डोळ्यांना होता. काही नाही मध्ये रदीफ नाहीये. एखादा समान शब्द रिपीट नाही होत आहे बघा. बघा ना, श्यामची आई तिचं नावही नाही. परत ही आलं समान. स्वतःचा शोध नाही लागला, इतका भटकलो मी. स्वतःचा शोध घेताना दिशा मी हिंडलो दाही. अशा गझलांना म्हणतात गैरमुरद्दफ गझल. यांना रदीफ नसतो. काफियावरती याचा अंत झालेला असतो. जसं की हे आहे की प्रेम दोघांचे नकोशा संशयाने वाकले, त्यामुळे नाते अबाधित राहिले ना आपले. तू तुझ्या मर्जीप्रमाणे एक धागा तोडला आणि मी रबराप्रमाणे एक नाते ताणले. भेटली असतीस तू तर संपली असती कथा, भेटली असतीस तू तर संपली असती कथा, मी तुला गमवून बसल्याने कथानक लांबले. आधी गझल फील करा, आता मी तुला सांगतो पुढे. तर मतला संशयाने वाकले, अबाधित राहिले ना आपले. वाकल्याने आपले मध्ये समान काय तर ले, पण ह्याची अलामत अ आहे, रदीफ नाहीच आहे. रदीफ म्हणजे एखादं शब्द रिपीट होत जाणं, तसंच तसंच. श्राप निष्पाप रिपीट नाहीये, वेगळे शब्द आहेत. डोळ्यांना रिपीट होतं. काही नाही रिपीट नाहीये, रदीफ नाहीये. वाकले, ताणले, लांबले, ह्यामध्ये पण रदीफ नाहीये, पण समान स्वर आहे. ले आणि ते यमक झाली आणि हे ह्यामधलं वृत्त वेगळं होतं. प्रेम दोघांचे नकोशा. गाल गागा गाल गागा गाल गागा गा, नाही गालगा, शेवटी गालगा आहे फक्त. आपले गालगा, कळलं. गालगा म्हणजे काय, दीर्घ रस्व दीर्घ, गालगा, दीर्घ रस्व दीर्घ, गालगा. आ प ले, आ म्हणजे गा, प म्हणजे ल, ले म्हणजे गा. थोडं जड जाईल पण कळेल. म्हणजे हे मी सांगतो, बाकी तुम्ही मराठी विद्यार्थी आहे, तुम्हाला कळणारच आहे. दीर्घ रस्व माहिती आहे आधीपासूनच. आणि वजे केळकर कॉलेजचे विद्यार्थी म्हणजे प्रश्नच नाही. तर हे झालं मतला, अलामत, रदीफ, काफिया आणि यतिभंग. आता ते एक गाणं होतं आपलं शाळेमध्ये, कविता होती, उसवत किती निघाले माझ्या मते ना, टांडा टाडा 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 टाडा. तर ते हे ह्याला गा गा लगा लगा गा, हे आनंद कंद वृत्त आहे.
पण ती कविता होती. ती मला आजचे शब्द नाही आठवत त्याचे मला आता. हे स्वातंत्र्य भारताचे, सॉरी अजया, काळ गेला प्रजासत्ताक दिवस, मी कसं विसरलो. स्वातंत्र्य भारताचे की हा चंद्र सूर्य नांदो, नाही का, गा गा लगा लगा गा, गा गा लगा लगा गा. तुमच्याकडे होतं आधीपासून, फक्त मी तुम्हाला आरसा दाखवतोय की हे वृत्तातच आहे, काय वेगळं शिकत नाही गझल म्हणजे. फक्त प्रयत्न आहेत. तितका वेळ असायला हवा, तितकं वाचन असायला हवं गझलेचं, तितका मित्रपरिवार असायला हवा. यांच्याशी आपण गझल शेअर करू, बोलू. हे बोलल्याने होणार आहे ना एखादी भाषा. आपण थोडी आधीबोबडच बोलतो, मग आधी गझल सदृशच निघतं, मग गझल निघते. पण गझल सदृश्याला काही जण गझल म्हणत असतील तर ते हास्य गझल आहे मग ती, कारण ती फसलेली गझल असते. एखाद्या सुंदर स्त्रीला जसं कानातले झुमके, डोक्यावरची बिंदी, कुंकू म्हणा, नथ, याची जशी गरज नाही, ती पूर्ण बांगड्या वगैरे जी नटते ना, तसेच हे रदीफ, काफिया, अलामत, वृत्त हे गझलेचं सौंदर्य आहे. हे तर व्यवस्थित पाळायलाच हवं त्यांनी, लिहिणाऱ्यांनी. आणि हे असल्यावर गझल गझल म्हणली जाते. त्यामुळे हे झाले गझलेचे काही पैलू. आणि काही मक्ता एक शब्द आहे. मक्ता म्हणजे तुका म्हणे. तर त्यांचे मक्ता तुका म्हणे जे नाव वापरतात ना, त्यांना आपण गझलेमध्ये, जर गझलकार नाव वापरत असेल की बचपन की बात, काय, सुकून की बात मत करे गालिब, बचपन वाला इतवार अब नहीं आता. तर यामध्ये गालिब हा मक्ता आहे. मी कधी कधी पारिजातक वापरायचो माझा मक्ता म्हणून. प्राजक्त, पारिजातक. या पारिजातकाचा वेणीत माळ गजरा, तोच. हा चंद्र सूर्य नांदो, त्या वृत्तामध्ये आहे. बघा ओघामध्ये बोलताना बरोबर तेच कनेक्शन लागलं, त्या वृत्ताचंच. विषयावरती मला गझला आणतात माझ्या, अनेकदा गझलांनीच अनेकदा विषयांवरती आणल्या, रस्त्यावरून घरी आणलंय. तर या पारिजातकाचा वेणीत माळ गजरा, समजेल मग तुलाही की साज काय असतो. तू ऐक आसवांचा आवाज काय असतो, भरपावसात त्यांचा अंदाज काय असतो. गागा लगाल गागा. यामध्ये तुम्हाला कळलं असेल, काफी तुम्ही शोधा 3 सेकंदामध्ये. आता बघ मतलाच ऐकवला. तू ऐक आसवांचा आवाज काय असतो, भर पावसात त्यांचा अंदाज. कमेंट करू शकता जर कळलं तर. काफी आहे यामधले काय असतो, आणि रदीफ पण आहे गझलेला, क्लीन दिलाय. तर काय असतो हा रदीफ आहे, आणि काफी तुम्ही सांगायचे, आणि अलामत. आणि बाकीचं आहे साज काय असतो, मिळवून दाद तुमची जर कडकडाट झाला, सांगू नका मला मग पखवाज काय असतो. असं हा 17ची गझल आहे, जुनी गझल आहे. आणि तेव्हा आम्ही ह्या वृत्तात लिहायचो, कारण ही वृत्त सोपी होती. कारण दास्ती भटांचे पण शेर त्या वृत्तामध्ये आहे, त्यांनी ते लिहिलंय, आणि ते वाचल्यामुळे ते रिदम राहिलेली आहे. अशी बरीचशी वृत्त आहेत. वियत गंगा, आता मी मगाशी एक सदा सर्वदा योग तुझा घडावा हे जे बोललो, तर लगागा 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 म्हणजे आता किती आज ओसाड झाल्यात बागा, फुलांना फुलांचाच असणार त्रागा, किती वेदनांशी गळा भेट झाली, सुखांना तुम्हीही मिठी एक मागा, बजावून आलोय दुःखाच हे की, आताशा जरासे हिशोबात वागा, तुझ्या 2 ओठात ओलावला की, तुझ्या 2 ओठात ओलावला की, किती छान जातो सुईतून धागा, आणि तुझ्या शर्यतीनेच विध्वंस केला, हरवलेत घोडे रिकामीच पागा, अजूनही तुझे वृत्त लक्षात आहे, किती छान रचतोस गागा लगागा. हे मी वापरलंय. मी वृत्तच काफिया म्हणून वापरला गझलेमध्ये, आणि ही माझी पहिली गझल होती ऍक्च्युली. कारण मी ते मनासज्जना अंगात भिनलं होतं, हे वृत्त अंगात भिनलं होतं. संदीप खरे यांच्या अनेक आहे काय ते, संदीप खरे होती सखे तू परतून, असं काय त्याच वृत्तात आहे. आणि मग त्यामुळे ह्यात लिहू शकलो पहिली गझल. मी प्रोसेस सांगते सबकॉन्शियसली काय होतं, कशी लिहिली जाते. त्यामुळे वाचन वाढल्याने ज्या गझल असतील, पाठ असतील, तीच वृत्त तुम्ही लिहाल. मला सुचत काही नाही, सबकॉन्शियसली कुठे रेकॉर्ड असतं ते, एखादा काफिया, एखादा रदीफ, कुठे आतमध्ये आपलं रेकॉर्ड असतं आधी वाचलेलं, आणि तेच आपल्याला नव्याने आपल्या विचारांसोबत सुचतं. त्यामुळे कधी कधी कमेंट येतात, अरे हे तर मी आधी वाचलंय, अरे हे ह्याचा शेर आहे, अरे हे ह्याचं इथून घेतलंय तिकडून घेतलंय. कोण कुठून घेणार हो, सगळे बाराखडीतच घेतले ना आपण.
त्यामुळे कोणाचं कधी चोरी बिरी साहित्य कधी चोरी होत नाही. कशाला नाव घेण्याचा करावा हट्ट कोणाला, परत तेच आहे. त्यामुळे हा फरक आहे कविते आणि गझलमधला, की मक्ता, रदीफ, काफिया, अलामत आणि 5 शेर झाल्याशिवाय ती गझल होत नाही. 5 शेर म्हणजे ती गझल होते. आणि जास्तीत जास्त कितीही शेर, म्हणजे इलाही जमादारांनी 500 शेर पण लिहिले आहेत एका गझलेमध्ये. असं आहे. सेम रदीफच्या 500 शेर आता त्यांना रेकॉर्ड होता त्यांचा. क्या बात आहे. इलाही जमादार तेच तुम्ही हे गाणं ऐकलं असणार. ए सनम आखो को मेरी खूबसूरत साज दे, येऊनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे. साज दे, आवाज दे, मगाच्या तेच काफी होते. अंदाज काय असतो तर दे. आणि ह्याची गंमत आहे की हिंदी ओळ पहिली, दुसरी ओळ मराठी लिहिली त्यांनी. तर त्यांनी वृत्त पण निभावले बरोबर. ए सनम गा लगा आखो को, येऊनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे. आणि ए खुदा मैं चाहता हूँ हर कोई चाहे मुझे. बघा हिंदी आहे त्यांनी लिहिली आधी. दुसरी ओळ ती लिहितात की ए खुदा मैं चाहता हूँ हर कोई चाहे मुझे. काय रंग दे थोडा फुलांचा, हासणे निर्व्याज दे. निर्व्याज दे, हासणे निर्व्याज दे. काय काय इलाही जमादार. तर हे मला एल्गार वाचा गझलेसाठी. तो आपल्याकडे एकमेव संग्रह असा आहे की ज्यामध्ये बाराखडी आहे भट साहेबांनी लिहिलेली प्रस्तावनेमध्येच. आणि तुम्हाला त्यात वाचल्यावरती एल्गार लायब्ररी मधून घ्या, असणार का कॉलेज नक्की असणार. आणि मी माझाही संग्रह आता मी गिफ्ट म्हणून पाठवणार आहे. मी येऊ नाही शकलो, मी तिकडे भेट म्हणून देणार होतो. मी जिकडे ओपन माईक करतो, कार्यक्रम करतो, तिकडे पुस्तक भेट म्हणून देतो. तर तुझ्यानंतर मी देणारच आहे, पण त्याच्या आधी एल्गार वाचा. स्टेप बाय स्टेप जाऊ. आणि एल्गार मध्ये त्या भाषेत, सोप्या भाषेत साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि माझं हे व्याख्यान, ह्या गप्पा तुम्हाला आठवतील ते वाचताना आणि सोपं जाईल मग कळणं. कारण मी जेव्हा वाचलं एल्गार तेव्हा मला ते फार जड गेलं, कारण ते काही माहितीच नव्हतं. आणि मला हे माहिती आहे ना की काय गोष्टीला कुठे कुठे अडथळा येतो, त्यामुळे तुम्हाला कुठे कुठे अडथळा येऊ शकतो, कुठल्या गोष्टी कळणार नाही, कुठल्या शब्दाला त्रास होईल, तो कसा सांगायला हवा, हे एवढं कळलं फक्त. आणि हे रोजच झालं आता माझं. 80 विद्यार्थी महाराष्ट्रभरातनं आणि फ्री ऑफ कॉस्ट त्यांच्या क्लासेस चालू आहेत. कारण की जे मला नाही मिळालं ते मिळावं. आणि जर खरंच साहित्याला जर मिळणार असतील गझलकार चांगले आणि ते प्रमाण वाढणार असेल दर्जेदार, तर यार आपण देऊ ना, आपण माध्यम आहोत. त्यांनी मला हे त्यासाठी दिलं असेल ना की मी हे कुठेतरी वाटावं, नाही तर मग दिलंच नसतं. हे साठवलं थोडी दिलंय, हे वाटायला दिलंय. पण साठा आहे हा, वाढल्याने अजून वाढतो. त्यामुळे मी आज तुमच्यासोबत आलो ह्या विषयावरती बोलायला. आणि तुझ्यानंतर हा संग्रह माझा आलेलाच आहे. तर तुमच्यापैकी बरेच जण घेतलेला आहे तो. आणि एक गोष्ट शेअर करायचा आनंद झाला की युट्यूबचं चॅनल मगाशी नाव काढलं, तर खरंच युट्यूबवरती प्रत्येक गझला मी करत असतो. आणि मी सादर ज्या प्रकारे करतो ना, तुम्हाला वृत्त कळेल की हा वृत्तातच त्या सोप्या जाईल. त्या ऐकण्या आणि बघण्यामध्ये फरक आहे. तर 26 मेला बुद्ध पौर्णिमेला चालू केलं होतं युट्यूब चॅनल. आणि आता ह्या 26 जानेवारीला त्याला 1000 सबस्क्रायबर झाले. आणि तुमच्या कॉलेजमध्ये कौस्तुभ करून त्याची मी निवड केली होती. त्यांनी कविता पाठवलेली काव्य वाचन स्पर्धेला. तर तुमच्यात जे कवी असतील त्यांना पण मला आव्हान आहे की नेक्स्ट सीझन काव्य वाचन स्पर्धेत जेव्हा मी घेईल तेव्हा पण मी जाहिरात करेनच त्याची. तर सहभागी व्हा. महाराष्ट्रभरातनं कविता येतात, फक्त नवोदितांच्या. कोणी असं नाही ज्यांची कविता मॅगझिन मध्ये पण नाही झाली प्रकाशित, कुठे सादर केली नाहीये, फक्त नवीन कवी आहेत, त्यांच्यासाठीच आपण ही स्पर्धा आयोजित करतो. फ्री ऑफ कॉस्ट, कुठली एंट्री फी नाही. आणि मग तुम्ही तिकडे गझला पण करू शकता सादर. आणि मग त्यांची युट्यूबला व्हिडिओ आपण अपलोड करतो टॉप 10 चे. त्यातनं मग 5 टॉप 5 निघतात आणि त्यांना पुस्तक भेट देतो. आणि मी परत आभार मानतो. आणि काय प्रश्न तुमचे असतील ते नक्की विचारा. मी काय गझल आणि उदाहरण देऊन थांबलोच आहे तुम्हाला. मतला सांगितलंय अलामत, काफिया, रदीफ. काफिया म्हणजे यमक, रदीफ म्हणजे अंतयमक. हेच आहे. बाकी पूर्ण गझले विषयानी बाकी सोप्याच भाषा आहेत. जितकं सोपं लिहाल तितकं, कारण आपण काळाची भाषा बोलतो. आणि आजच्या भाषेत तिथं लिहाल, जसं मी आता लोकांना माझ्या गझला पाठ असतात किंवा आवडतात, लक्षात राहतात, कारण मी त्यांचीच भाषा लिहितो, त्यांचीच भाषा बोलतो. तर मला ते सुचत नाही आता, काही कल्पना नाही करावं लागेल ना. जे जगतोय तेच लिहावं लागतंय. आणि ते वृत्तात होऊन गेले. इतकं वृत्त अंगवळणी पडलंय. म्हणून वृत्ताचा फक्त पहिल्यांदा वाचन महत्वाचं, मग वृत्त कळतं, विचार तर आपल्या डोक्यामध्ये कंटिन्यू येतात आहे. एकदा वृत्त कळलं की ते विचारांना वृत्त मिळतं, मग ते वृत्तात येतात. बस इतकंच आहे. काही प्रश्न असेल तर घ्या आपण, मी इथे थांबतो एवढं. तर इतक्या छान पद्धतीने तुम्ही आम्हाला गझलेचे पैलू सांगितलेत, स्पष्ट केलेत, त्याबद्दल तुमचे खूप आभार.
आता हा मंच खुला करण्यात येत आहे. जर कोणाला काही प्रश्न, शंका काही असतील तर त्यांनी चॅट बॉक्स मध्ये त्यांनी टाका किंवा अथवा आपला माईक ऑन करून तुम्ही विचारू शकता सरांना थेट. आवाज येतोय? आवाज येतोय माझा? येतोय. प्रतीक्षा साडे बोलते सर मी. तर मला हो. गझल संग्रहांची नावं सुचवा. गझल संग्रहांची अगोदर सांगितलं की देतो, गझल सांगतो. जे हो आहेत हो तर वाट गझल संग्रह आधी एल्गार हो ओके. एल्गार घ्या. सुरेश भट, स्वप्नांचा बोन्साय शुभानंद चिंचकर, मनाच्या बेचैन फांदीवर गणेश नागवडे. गणेश नागवडेंचे चारही संग्रह वाचा. व्याकुळ डोहाच वगैरे ते. त्यात स्वर काफिया पण अरे हा एक पॉइंट राहिला, स्वर काफिया गझल. तर त्या स्वर काफिया गझल सुद्धा आहे. प्रश्नामुळे कळलं, कारण कधी कधी मी काही नोट्स वगैरे घेऊन बोलणारा वक्ता नाहीये, त्यामुळे जे ओघात येतं ते. तर स्वर काफिया गझलचं एक त्यांचं वेगळाच हे आहे की काचेची घरे आपण. गणेश नागवडे. स्वर काफिया म्हणजे काय, तर काफिया म्हणजे यमक, स्वर काफिया म्हणजे स्वर यमक. म्हणजे याच्याकडे फक्त स्वर समान आहे. म्हणजे एवढ्या गर्दीत जाणवला मला, ओळखीचा लागला धक्का मला. आता मला आणि मला हे रदीफ झाले बरोबर, शेवटचे समान येणार आहे. पण जाणवला आणि धक्का मध्ये आ स्वर समान आहे. जाणवला मध्ये ला आणि का. आणि एवढ्या गर्दीत ओळखीचा लागला धक्का मला, बोलवत नव्हती मला वळणे तुझी, थांबवत नव्हता तुझा रस्ता मला. रस्ता आ आला मत आहे. आपण आ स्वर समान ठेवलाय. आणि जर कधी आलो तुझ्या दारापुढे, म्हणजे यशोधरेवरून शैलीला होता बुद्धाचा. जर कधी आलो तुझ्या दारापुढे, तोल सांभाळून दे भिक्षा मला. ह्यात फायदा काय स्वर काफियाचा, तुम्हाला अनेक यमक वेगवेगळे खयालाचे वापरता येतात फक्त स्वर समान ठेवून. पण ही सूट आहे. पण हे आहे बरोबर, स्वर काफिया लिहिलं गेलं पाहिजे, पण आधी मूळ काफियाचा नीट सराव झाल्यानंतर 10 गजला तरी मिनिमम, मी असं सांगतो, हे माझं मत आहे वैयक्तिक, मिनिमम झाल्यानंतर तुम्ही स्वर काफियाकडे वळा. नाहीतर मग मजा नाही राहत. जी निष्पाप, श्राप, माप, बाप मध्ये मजा होती, काही नाही मध्ये होती, अंदाज, आवाज, पखवाज मध्ये आहे, ती जाणवला धक्का रस्त्यामध्ये रदीफमुळे येते. म्हणून रदीफ पण वापरा स्वर काफियाला. संग्रहांची नावं जयदीप जोशींचा दखल घ्या. बघा हल्लीचे कुठले गझलकार एकमेकांची अशी नावं सांगत नाही. गझलकार तर प्रतीक्षा ताईंना माहितीच असणार आहे, ते स्वतः गझल लिहितातच. आणि मी ओळखलं, हा बरोबर. आणि मग अजून एक संग्रह आहे सतीश दराडेंचे कैद खाण्याच्या छतावर, श्वासांच्या समिदा, सतीश दराडेंचे आहेत. विजय आव्हाडांचा आहे एक, विजय आव्हाड नाव लिहून घ्या. हे गझलकार वाचा फेसबुकला, किंवा हे फेसबुकला पण लिहितात. म्हणजे हल्ली मराठी साहित्याचं हे चांगलं पण आहे की तेवढं वाचलं जात नाही फेसबुकला. फेसबुकला खूप चांगली लिहिणारी पण माणसं आहे. सुधीर मुळीक आहे, ममता सकपाळ आहे, सतीश दराडे, वैभव देशमुखचा आहे, वैभव जोशींचा वगैरे वगैरे पण घ्या, वगैरे वगैरे. वैभव जोशी मगाशी नाव घेतलंच ते. वैभव जोशींचा शेर आठवलं म्हणून की, एकदा झाली चुकामुक पण पुन्हा भेटूच आपण, एकदा झाली चुकामुक पण पुन्हा भेटूच आपण, एक नश्वर जन्म म्हणजे फार अंतर होत नाही. दे मला तू रात्र भरून अमृताचा एक प्याला, एक प्याल्याने कुणाचाही सुधाकर होत नाही. वैभव जोशी. की तेच भाकरीचा मगाशी बोललो की ट्रॉफ्या तर खूप आहेत, पण त्यांचा भागार करता येत नाही. माईंचे शब्द आहेत हे सिंधुताई सकपाळ यांचे. तर रात्र गोठू लागली की आभाळ चादर होत नाही, भूक जाळू लागता हा चंद्रभाकर होत नाही. वैभव जोशी. तर वैभव जोशी वगैरे वगैरे वाचा. सतीश दराडे, वैभव देशमुखचा तृष्णाकाठ काव्य संग्रह आहे, त्यांनी गझल संग्रह नाही काढलाय वाटतं वैभव देशमुखने. चांगला गीतकार आहे. हल्लीचे आघाडीचे गीतकार आहेत इंडस्ट्री मधले, वैभव जोशी, वैभव देशमुख यांचे पिक्चर आहे ना, फेसबुकला पण बघा. आणि जमलं तर जयेश पवार तुझ्यानंतर. पुढचा प्रश्न. तर एक अजून एक, तर इथे सर मला एक म्हणजे असं एक विचारायचं होतं की गझल मला ऐकताना किंवा ज्यावेळेस समोर सादरीकरण सुरू आहे त्यावेळेस गझल समजते, परंतु वाचताना थोडासा प्रॉब्लेम आल्यासारखं वाटतं की तेवढा आनंद त्यातून मिळत नाही. तर त्याचं काय कारण असू शकतं की आता ज्यावेळेस तुम्ही सादर करतात तर त्यावेळेस प्रत्येक शब्दाला, प्रत्येक वाक्याला वाहा म्हणा वाटत होतं, तसं वाचताना का होत नाही, ती प्रोसेस का होत नाही?
एकाग्रता की जेव्हा आपण पिक्चर बघतो ना, आपण मेंदू गहाण ठेवतो. म्हणजे आपण हा समोर चालले ते बघत राहतो. म्हणजे आई काय करते, मुलगी काय करते, हेच सगळं चाललंय सिरियल वरती. आपण तेच बघतोय आणि मग आणि काय विचार होत नाही मेंदूचा. डोळे आणि मन एवढं चालतं आणि समोर घडणाऱ्या गोष्टी विश्वास ठेवतो. तसं जेव्हा आपलं पुस्तकासोबत होईल ना, हल्ली होत नाही पुस्तकासोबत असं, आपण आपल्या आजूबाजूला खूप गोष्टी चाललेल्या असतात, बरोबर. त्यामुळे ते दाद निघणं जेव्हा मला बघता समोरून, तेव्हा तुम्ही दाद देता नॅचरली. कारण तुम्ही मलाच बघत असता. मग घर नसतं डोक्यामध्ये, विचार नसतो, स्वयंपाक नसतो, काही नसतं. पण इथे वाचताना मला हे करायचंय, ते करायचंय, मुलगा शाळेतून येणार आहे ना, प्रत्येक परिषद आहे. तर ह्या गोष्टी असल्यामुळे आपण एकाग्रता राहू शकत नाही आणि तिकडे इतकं इन्व्हॉल्व्ह होऊ शकत नाही त्या शहरांमध्ये. इन्व्हॉल्वमेंटचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न. थँक्यू. मागून पण रस्ता आहे इथे जायला, या विंग मध्ये जायला मागून पण रस्ता आहे. कोणातरी माहिती कुणाचा तरी माईक ऑन आहे. अंबावणे. दुसरा मला ते आम्हाला प्रत्येक कोणाचा माईक. अजून एक पुढचा प्रश्न आहे कौस्तुभ गोसावी या विद्यार्थ्याचा. हो, कौस्तुभ. गझल या प्रकाराची कशी निर्मिती होते, तुमचा अनुभव कसा आहे, ती सहजतेने येते की प्रयत्नाने तयार करावी लागते? मगाशी मी हेच बोललो की प्रोसेस कशी होते, बरोबर. विशाखाला आठवत असेल तर मगाशी मी हेच म्हटलं की आपण आधी वाचतो बरंचसं. लिहायची म्हणून याल तर नाही होणार, तुमच्यामध्ये रसिक असला पाहिजे. तर आणि त्यामुळे वाचन झाल्यामुळे गझल पाठ होतात. आता मी तुम्हाला संग्रहाची नावं सांगितली. मी माझ्याकडे काही स्क्रिप्ट वगैरे काहीच नाहीये. शेअर पण काय मला मला इतरांचे शेअर पाठ आहेत. आणि यामुळे असे झाले की मराठी महाराष्ट्रामध्ये हेच बोललं जाते की एक पहिला संग्रह असा आहे तुझ्यानंतर, ज्यामध्ये 113 गझला आहेत. तू एवढा का काढल्या? 2 संग्रह आले असते. म्हटलं दोन काढणारच आहे मी, माझ्याकडे उरल्यात पण तेवढ्याच ना. जास्ती कार्यक्रम मिळत गेले, खूप लिहिणं जास्ती वाढत गेलं आणि पाठ इतकं असल्यामुळे फक्त मग ते वृत्त खूप लोक राहिली. तर वाचन, कौस्तुभ वाचन करायचंय, गझल पाठ करायच्या, मित्रांना ऐकवायचे, शेर आवडत असेल तर या गोष्टी करायच्या आपण. कारण ह्याचा नाद पण वाईट आहे ना. आता मी ते सोडून बाकी काय करतोय, नोकरी वगैरे जॉब वगैरे केलंय, सगळं माहितीच आहे, माझा डेटा वाचलाच आहे. पण नंतर तुम्ही ना आपल्याकडे दुर्दैव आहे आपलं की तितकी व्हॅल्यू देत नाही रायटर्सला. सोसायटी पण किंवा आपली इंडस्ट्री पण, नाही का. पेमेंट पासून प्रत्येकच गोष्टी. आणि ते बाहेर पाश्चात्य ठिकाणी आई शपथ, डॅन ब्राऊन बघा, काफका बघा, काय त्यांना हे झालं. रायटर म्हटलं की बघितलं जातं. आपल्याकडे त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जातो, काय करतोस कवी आहे. दुसरा प्रश्न विचारला जातो की मग पोटा पाण्यासाठी काय करतो. तर वाचन बरचसं केल्यानंतर प्रयत्नाने केले जाते. हे कृत्रिम आहे गझल, असे पण शिक्के लावले जातात. ते मुक्तछंदवाल्यांकडून लावले जातात. म्हणजे द्राक्ष आंबट आहेत, हाच तो प्रकार आहे खोलण्यासाठी. तर सगळं सोपं आहे. तुम्हाला किती वेळ आहे त्याला द्यायला, त्या प्रकाराला, किंवा मग ते भिंतच हळूहळू सराव सोड. आणि असं नाही की 2 महिन्यात झालीच पाहिजे, किंवा मी आता वाचायला सुरुवात केली मला 2 दिवसामध्ये येणारच आहे. तूप खाल्ल्यावर रूप नाही येत. वाचा ना. फुकट शेटी कशी वाचते, तसं तुमच्या ती गझल आतमध्ये उफाळून येईन. तिला उतू जाऊ द्या. ती उतू झाल्यावरती आल्यावर तेव्हा लिहायची. ती आपोआप येते, ती क्लिक होतो वृत्ताशी एकदा. त्यासाठी थांबायचंय. आता मुलं डिप्रेसमध्ये गेले, दादा मी इतके महिने झाले शिकतोय पण मी लिहू नाही शकलो वगैरे. कुठं काय संपलंय अजून. कॉलेज कर पूर्ण, किंवा नोकरी कर, पगार तर मिळतो ना, गोष्टी चांगल्या चालल्या आहेत. माणूस कुठल्याही गोष्टीला घेऊन डिप्रेसमध्ये जायला तयारच असतो. पुढचा प्रश्न काय असतो. अजून कुणाला काही विचारायचंय? माझी एक विनंती आहे सरांना. सर तुम्ही स्वतः लिहिलेली, तुम्हाला आवडलेली तुमची एखादी गझल, तिचं काव्य म्हणजे तिचं वाचन कराल का आमच्यासाठी? आवडलेली सगळ्याच आवडल्या, जे येणार ती. स्टॉप बोल, स्टॉप. स्टॉप. बर, राईट की लेफ्ट? कारण 2 पान आहेत ना. बरोबर आहे. अरे मी ज्यांना पुस्तक भेटून दिलं आहे ना, आणि ज्यांनी विकत घेतलं आणि त्यांनी माझ्याकडून भेटलेत फक्त प्रत्येक ठिकाणी, त्यांना मी ह्याच पद्धतीने गझल ऐकवून पुस्तक दिले आणि सही करून.
तर तुम्हाला नक्की भेटेल कधी आलंच तर ही निघाली आहे. पान नंबर 87 वर आहे ती, की मित्र होते जोडले मी चार माझ्यासारखे, मित्र होते जोडले मी चार माझ्यासारखे, वागले नाही कधी जे चार चौघांसारखे. मित्र होते जोडले मी चार माझ्यासारखे, वागले नाही कधी जे चार चौघांसारखे, ओळखू आलो कधी तर चिरडला जाईन मी, ओळखू आलो कधी. आता येतोय, ब्लर झालं ना मागे कधी. ओळखू आलो कधी तर चिरडला जाईन मी, रंग का बदलू नको मी सांग सरड्यासारखे. मित्र होते जोडले मी चार माझ्यासारखे, ओळखू आलो कधी तर चिरडला जाईन मी, रंग का बदलू नको मी सांग सरड्यासारखे. निसटले हातामधून हात जेव्हा आपले, निसटले हातामधून हात जेव्हा आपले, वाटले होते मला हे जग निसटल्यासारखे. आणि प्रश्न होता वेडसर प्रत्येक वेड्याच्या पुढे, प्रश्न होता वेडसर प्रत्येक वेड्याच्या पुढे, का शहाणे वागले असतील वेड्यासारखे. प्रश्न होता वेडसर प्रत्येक वेड्याच्या पुढे, का शहाणे वागले असतील वेड्यासारखे, फक्त मित्रांनीच केली जन्मभर सोबत मला. शेवटचा शेड्यातला, फक्त मित्रांनीच केली जन्मभर सोबत मला, फक्त मित्रांचेच होते दुःख माझ्यासारखे. धन्यवाद. वा, काय सुंदर गझल होती ही, खरंच खूप सुंदर. अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर त्यांनी नक्की विचारा. नमस्कार. माझा प्रश्न नाहीये, माझा आवाज येतोय का? माझा आवाज येतोय? हो सर. हा सर, बोला ना सर. आपण मला थोडी भर घालायची, म्हणजे भर म्हणण्यापेक्षा आमचे एक मित्र आहेत, मला वाटतं तुमच्या परिचयाचे असावेत, रोहिदास पोटे म्हणून. मला असं वाटतं त्यांचं त्या गझलांवर संशोधन देखील चालू आहे. विद्यावाचस्पती PhD प्रयत्न करतात. ते निवृत्त अधिकारी आहेत आणि ते संशोधन करतायत आणि ते प्रातिनिधिक स्वरूपात गझल संग्रह काढू इच्छित आहेत. माझ्याकडे ते आलंय, मी तुमच्याकडे नक्कीच पाठवून देईन. मोठा त्यांना एक संग्रह काढायचा आहे, म्हणजे राष्ट्रीय स्तरावरचा त्यांचा प्रयत्न. तर मला खूप छान वाटतं तुम्हाला ऐकून, तुम्ही इतक्या कमी वयात देखील तुम्ही इतकी भरारी घेतली आहे आणि अगदी तात्विक आणि शास्त्रीय पद्धतीने देखील तुम्ही वृत्त लेखन ह्या पद्धतीतून गझल समजून घेता आणि तुमच्यात ती तयार केली, म्हणजे उतरवली पूर्ण. आणि खरंच स्तुत्यच आहे हे सगळं. आणि मला असं वाटतं तुम्ही देखील त्यामध्ये संशोधन करत असाल असं मला वाटतं, की पुढचा तुमचा तोच विषय असेल पुढे, नाही का? नाही, मी PhD नाही करणार गझलांवरती. वाट बघते की आपल्यावरती करतील, करतील मुलं. नक्कीच तुम्ही इतका मोठा पृष्ठांचा म्हणजे गझल संग्रह काढलाय, नक्कीच त्यावर संशोधन होऊ शकेल. कारण तुम्ही जे पेरलंय ते नक्कीच छान प्रकारे अजून सगळीकडे उगवणार आहे आणि त्याचा दरबळ पसरेल. मी तुम्हाला सदिच्छा देतो. छान मला ऐकून वाटलं तुम्हाला. धन्यवाद. थँक्यू सर. माझी एक विनंती होती छोटीशी, म्हणजे तुम्ही सिंधुताई सकपाळ यांच्या सहवासात बराच वेळ घालवला आहे. तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी सुद्धा त्यांचा उल्लेख केला, तर त्यांच्याबद्दलच्या काही आठवणी आम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील. किंवा त्यांना तुम्ही अर्थातच तुमच्या रचना त्यांना ऐकवल्या असणार आहेत, ते अगदी तुमचं आई मुलाचं नातं होतं जवळचं. तर त्यांना तुमची कोणती रचना जास्त भावली आणि त्यांच्याबद्दलच्या एकंदरीत त्यांच्या आठवणी आम्हाला ऐकायला आवडतील सगळ्यांनाच. हा, एक मिनिट, फक्त एक सेकंड. हा, हे घेतलं ना हे पुस्तक. बरं, ठीक आहे, एक मिनिट फक्त. हा, तर होतो मी 2020 पासून माईंकडे. 1 वर्ष आम्ही सोबत होतो आणि लॉकडाऊन लागल्यामुळे मग माई आणि मी घरीच. आणि पूर्ण त्यांचे इंस्टाग्राम लाईव्ह, फेसबुक लाईव्ह सगळं मी बघायचो. परत प्लस मुलांसाठी इकडे गेलो होतो, मुलांना परत मुलांचं शिक्षण वगैरे, शाळा बंद होत्या, त्यामुळे मी मस्त कामात बिझी होतो तेव्हा माईंकडे. आणि मग माईंना कवितांची आवड आधीपासूनच. म्हणजे तुम्हाला माईंविषयी तर मी वेगळं सांगणार काय, पिक्चर बोलतोय. माईंचं कार्य महाराष्ट्राला माहिती आहे, देशाला माहिती आहे, भारताबाहेर गेलंय. आणि इतकं वाचनाची आवड आहे, म्हणजे मी चौथी फेलू पर मुझे किताबें पसंद है. हाँ, मला मग
कामच लागलं. लायब्ररी वाचनालय होतं दुसऱ्या माळ्यावरती संस्थेमध्ये. पुस्तकं आणून दे, ती पुस्तकं घे, ही घेऊन जा, ही कशाला ठेवली इथे, हट मला हे नकोय, मला हे नाही वाचायचं. त्यांचे निवडक कवी ठरलेले होते. त्यांना रॉय केणीकर फार आवडायचा. मी त्यांना वाचून दाखवले रात्री कारण बाईंना झोप नाही, भाषणं नव्हती, घरी का रे नाही रे करमत नाही रे, पैसा कसा आणायचा जया, पैसा कसा आणायचा. दोनशे म्हणून झाली माझी भाषण नाही तर राशन नाहीये. माझी त्यांना होत्याच कविता आवडत, गझल आवडत होत्या. आणि त्यातली ते गुलाबी पाकळ्यांचा हात नाही घेतला हाती, तिने फुलपाखराचा हात नाही घेतला हाती, खेळत आहेत हातांवर तुझ्या हातातल्या रेषा, तुझ्यानंतर कोणाचा हात नाही घेतला हाती. तर काय लिहिलं त्यांनी. आणि त्यांनी ते बाकी जुनी गाणी यशवंत दत्त वगैरे ते सगळं माहितीच होतं आणि आठवणी आहेत ताज्या आहेत. आणि माई खरंच आहे, जशी ताई बोलली, ममताई बोलली त्या दिवशी की आई कुठे जात नसते जात. बोला पुढे. पुढे आता मी काय झालं पुढचा प्रश्न विचारायचंय का अजून? गझल ऐकू कमेंट्स आहेत का या कमेंट्स येतात का? प्रश्न सर्वांचे संपले तिथे. कार्यक्रम इतका छान रंगात आलाय. इतका छान रंगात आलाय. गझलवारीचा हा प्रवास थांबू नये असं सर्वांना वाटतंय. मात्र वेळेचं बंधन असल्या कारणाने आपल्याला कार्यक्रमाला कुठेतरी पूर्णविराम द्यावा लागतो. कार्यक्रम शेवटच्या टप्प्यावर पोहोचला आहे. जर आपल्या कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी मी प्रथम वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी मधुरा कासार हिला विनंती करते. पुढील सूत्र मधुराच्या मधुरा. धन्यवाद विशाखा. मराठी विभाग व मराठी भाषा आणि वाङ्मय यांनी आयोजित केलेला मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित गझलवारी हा कार्यक्रम अतिशय सुंदर रीतीने पार पडला. त्यासाठी तुम्हा सर्वांचे जितके आभार मानावे तितके थोडंच आहे. तर सर्वप्रथम मी आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले जयेश पवार सर यांचे आभार मानते. त्यांनी गझल या साहित्य प्रकाराबाबत आपल्याला इतकी सुंदर माहिती दिली. तसेच त्यांनी त्यांच्या स्वलिखित गझला या कार्यक्रमात सादर करून या कार्यक्रमाला विशेष रंगत आणली. आणि हे व्याख्यान इतकं माहितीपर व मनोरंजनपर केल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार सर. त्यानंतर आपण असे विविध कार्यक्रम ज्यांच्या मार्गदर्शनाखाली करतो आणि ज्यांच्या प्रोत्साहनामुळे व प्रेरणेमुळे हे सर्व शक्य होते ते म्हणजे आपल्या महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉक्टर प्रीता निलेश मॅम, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी उपप्राचार्य श्री ए अनिल नाईक सर, आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सी ए विद्याधर जोशी सर. तुम्हा तिघांचेही खूप खूप आभार. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित शिक्षक वर्ग गोपीनाथ जाधव सर व दीपाली भांडकोळी मॅम यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली याबद्दल त्यांचे मनापासून आभार. तसेच इथे उपस्थित असलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींमुळे या कार्यक्रमाला खरी शोभा आली. त्यासाठी मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. तसेच विद्यार्थ्यांसोबत इतरही श्रोते या कार्यक्रमात उपस्थित राहिले व कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आभार. त्याचबरोबर हा कार्यक्रम इथे संपन्न झाला असे मी जाहीर करते. धन्यवाद. लिंक शेअर करण्यात येईल, ती जरा सगळ्यांनी भरा. काय होतं, पाहुणे येतात आणि आभासी पद्धतीतून पुन्हा लॉग आउट होतात, पण आमच्या मनात घर करून जातात. तुम्ही प्रत्यक्ष भेटलो असतो तर कुठेतरी आपण चहा पाणी करतो. खूप मजा आली असती, प्रत्यक्ष खूप मजा आली असती.
आजचा योग आला हो सर. तर पुनश्च भेटूयात. पण खूप छान वाटतं नक्की. पद्धतीने असताना प्रत्येक अतिथींबद्दल आम्हाला तेच वाटतं की प्रत्यक्ष भेटलो असतो तर किती मजा आली असती अजून, नाही का? त्यामुळे हो. असं जरी असलं तरी सुद्धा आपण समोर येतो आणि बोलतो, सादर करतो, सर्वांपर्यंत पोहोचतो, हे खूप महत्वाचं आहे. आणि आज तुम्ही आम्हाला परिचित झालात. म्हणजे एकमेकांना पण माहित नसतो, पण अशा कार्यक्रमातून आपण जेव्हा भेटतो, खरंय खरंय. कोण लिहितोय, कोण संशोधन करतोय, हा सगळ्या गोष्टी कळतात. त्यामुळे निमित्त खूप महत्वाचं असतं, हे प्रयोजन खूप महत्वाचं आहे. थँक्यू सर. हा कमेंट आली आहे ती. फॉर्म आहे तो का? लिंक आहे ते? फीडबॅक लिंक आहे. फीडबॅक. बरोबर, नक्की फीडबॅक द्या. जयेश सर धन्यवाद. खूप छान माहिती तुम्ही गझल विषयी आमच्या विद्यार्थ्यांना सांगितली. थँक्यू सर.